आपण थेट जाऊया. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. जरांगेजी, संपूर्ण महाराष्ट्राचा असा संतापाचा थरकाप झालेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? वाईट झालं दादा हे आज बघितलं आपल्या चॅनलवरती बी दिसत आहे. इतके क्रूर हत्या करणारे लोक धनंजय मुंड्या पाळतो, त्याला लाज वाटली पाहिजे. असल्या आरोपींना यांना भर चौकात घेऊन फाशी देऊन 100 200 गोळ्या घातल्या पाहिजे त्यांना. इतक्या क्रूरपणे हत्या आतापर्यंत गँगवार मध्ये सुद्धा कुणी बघितली नसेल. कुणीच इतके माजुरी टोळी भाऊ, ही लय माजुरी टोळी त्या धन्या मुंड्याने पाळले बघू सुद्धा वाटणार दादासाहेब फोटो बघू सुद्धा वाटत नाहीत. आज काय वाईट वाटत असेल देशमुख कुटुंबाचा, आई बापांना, मुलाला, लेकीला, पत्नीला त्यांच्या की आमच्या बापाची किती क्रूर हत्या केली. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आणि मराठ्यांना आव्हान करतो, या माजुरी टोळी इथून पुढे जवळ करू नका मराठ्यांनो. यांना हे सगळे सारखे येते, कोणी फरक नाही यांच्यात, सगळे सारखे ही टोळी संपवा, इथून पुढे ठेवू नका. तांब्यावर पाणी सुद्धा देऊ नका, मायादया करू नका रे. म्हणजे वाईट मुतले तो तोंडात रे, इतकी वाईट. आता काय चॅनल वाल्याला दाखवता येणार काय काय फोटो, इतकी क्रूर हत्या केली. अजितदादा पवार आणि फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगतो की तुम्ही याला ठेवू नका. फडणवीस साहेब लात मारून बाहेर काढा. मी आतापर्यंत राजीनामाची कधी मागणी केलेली नाही आणि करणार बी नाही. त्याला म्हणा किती राय, मी खंबीर येतोय, निशा उतराला तो टोळीला सगळ्याला कळीतोय, पुढे वाटा जा म्हणा, तुम्हाला दाखवतो काचका गाण्या मुंड्या. उगाच मराठ्यांच्या नादी लागला रे तू जातीचे लोक मारले त्यावेळेस काय नाही वाटलं, ते लोक गरीब होते त्यामुळे ते बिचारे उठू नाही शकले. तो मराठ्यांच्या नादी लागला, तो एक पुरी जिरविली. आणि तू हे सुद्धा संतोष भाईचा खून दाबिनार होतास, पण आपण नाही दबू दिला, कारण हे पठ्ठ्या मनोज जरांगे इथं बसलेला आहे. याला असल्या क्रूर लोकांना फडणवीस साहेब सत्तेत ठेवू नका, लात मारून बाहेर काढायला. आणि धान्या मुंड्या, तुला जर संस्कार असतील परमपूज्य संत भगवान बाबांचे, स्वर्गीय मुंडे साहेब, गोपीनाथ मुंडे साहेबांचे, तर तू स्वतः आमदारकीपासून मंत्रिपदापासून लांब जा, थांबू नको आणि आत्मक्लेश कर जरा. तिकडे जाऊन तू 302चा आरोप होऊन जेलमध्ये जा, डोळ्यात सांभाळू नको. असल्या असं तुला संस्कार लाग. राजीनामा नाही मागत मी तुझा, असलेला राजीनामा नाही मागत. तू किती राह, आमचं काय होऊ शकत नाही. मी खंबीर आहे तुमची निशा उतरायला. पुढच्या काळात नुसतं टोळीला वाटा जाय म्हणा मराठीच्या, कट हानते, दारू पेला देते तो टोळी, माजुरी टोळी. परत जमिनी बळकीची छेडछाडी करते मुलींची, पुढे वाटा जा. मराठ्यांच्या आंदोलनात विरोधात बोलणाऱ्या लोकांना सपोर्ट करते तो टोळी अंधारातून. एकदा आंदोलन म्हणजे देशमुखांची हत्या करण्यापूर्वी देखील या गँगनं आणखी कितीतरी गुन्हे केले असतील. देशमुखांची हत्या करण्यापूर्वी या गँगनं आणखी कितीतरी गुन्हे केले असतील. लय केले दादा, लय केले. महादेव मुंडेचा खून केला, आंधळेचा केला, आणखी त्यांनी शेकडो खून केले. तो गीते म्हणून तो जेलमध्ये मरण्यातना बघतोय. लोकांनी गप बसलं नाही पाहिजे, जातीचा असू नाही तर कुणाचा असं, लोकांनी गप नाही बसलं पाहिजे. इथून पुढे बांध जरी फोडला तरी यांना जेलला टाकलं पाहिजे, साधी शिवी दिली तरी गुन्हे दाखल केले पाहिजे. त्यांच्या धन्या मुंड्याच्या टोळीतले काही पोलीस सुद्धा केस घेत नाहीत ना. इथून पुढे मला सांगत चला तुमच्यावर अन्याय झाल्यावर कशा गुन्हे दाखल करत नाहीत, हे कसं काय करत नाहीत बघतो यांच्याकडे. यांच्या आता मोहीम आणि आमचा मोर्चा आता धन्या मुंड्याच्या माजुऱ्या टोळीकडे वळणार आहे. तुम्ही वाटा जा मराठ्याच्या, मग सांगतो तुम्हाला कच्चा खसा असतो ते. इथून पुढं त्याला ठेवू नका. अजितदादा पवार साहेब याला ठेवू नका, फडणवीस साहेब ठेवू नका. भोगावं लागेल तुम्हाला, वाईट दिवस उगू नका याच्यासाठी. हे गुंड पाळलाय तुम्ही, काय हे पैशासाठी दहशत बसवायसाठी काय क्रूर हत्या केली. जरांगेजी, आता या आरोपींना फाशीच्या शिक्षा देण्यासाठी हे फोटो, हे व्हिडिओ हे मदत होणार आहे? नाही, हे व्हायलाच नको होतं. पण इतका नीच माणूस हो धन्या मुंड्या, ह्यो स्वतः आरोपी आहे. ह्यो स्वतः आरोपी 302चा. फक्त काही राजकीय मित्र गुंड वाचवण्याचं काम केलं राव यांनी काय केलं. या संतोष भाईच्या प्रकरणात सरकारनं प्रतिनिधी पाठवून गोड बोलून छुपा अजेंडा राबवला गेला आणि परत पद्धतशीरपणाने यांनी विल्हेवाट लावली या मॅटरची. जरांगेजी, आणखीन एक मुद्दा आहे. एवढी हिंमत होण्यामागे, एवढी क्रूरता येण्यामागे निश्चितच यांच्या पाठीमागे यंत्रणा होती, कुणाचं तरी पाठबळ होतं. धन्या मुंड्याचं, दुसरं कोणाचं नाही. बाकी त्यांची जात खूप चांगली आहे. त्या जातीला खाली मान घालून जगायची वेळ ह्या धन्या मुंड्याने आणली पैशासाठी आणि पदासाठी. नीच टोळी पाळली. या पैदाशी कशा पैदा केल्या, आता काय बोलावं चॅनलवर. तुमच्या इतकं वाईट वाटलं, मी आजारी, मला जास्त ताप आली आता. इतकं नीच पैदाशी कशा ह्या बापाने पैदा केल्या ह्या.
म्हणजे हे या आपलं आरोपींचे नसायला आका पाहिजे तुम्ही. वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे यांच्यामुळे अरे आता ठिकाणी हे धन्या मुंड्याचे यांनी सगळा कलंक लावला त्यांच्या जातीला पण, या राज्याला पण आणि राज्य सरकारला सुद्धा. कुठून पैदास झाली ही असली, आणि यांना जातीचे सुद्धा कळत नाहीत. कितीतरी मारून टाकली. त्याची भावजाई उपोषणला बसली, आज त्या महादेव मुंडेची बायको सुद्धा उपोषणला बसली. याला कसले असले नीट लोक, मी याचा शब्द सुद्धा काढला नाही आतापर्यंत राजीनामा द्या. तू किती मंत्री व्हा, 2 वा 4 वा, काय फरक पडत नाही, आम्ही खंबीर घेतो मला. पण आज मी शब्द काढलाय, स्वतःहून दे, मागणी बी करत नाही. तू किती आज तू मंत्री असून तो हे लोक डांबितो का नाही बघ मधी. तुला पुरून उरायला मी पक्का आहे. हो, तू नादी लागला जरांगेजी, ना, तू नादी 2.5 नव्हता लागायला पाहिजे महिन्यानंतर मराठीत. हे फोटो, हे व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं मन आता सुन्न झालेलं आहे. इतकी क्रूरता ठासून भरलेली असू शकते का? माणुसकी मेले का? इतकी असंवेदनशीलता असते का? असा सवाल प्रत्येकाच्या मनात उपस्थित होतोय. दादासाहेब आतापर्यंत गँगवारने सुद्धा केलं नसते वाशे कोण. इतके वाईट कृत्य, यांना काय दहशत पसरायची होती असं म्हणणं आहे ना आपल्या चॅनलवर दिसतंय की त्यांना दहशत पसरायची होती. इथून पुढे खंडणी मागितली तर कुणी आपल्याला अडवून यायला पाहिजे, खून केला कुणी तक्रार नाही दिली पाहिजे, सगळं आपलं चाललं पाहिजे, चलती राज्यात आपली झाली पाहिजे अशी टोळी पाळली आहे. अगदी. आणि यांनी ना क्रूर काम केलं. पाप लय पाप जरांगेजी, आणखीन एक किडे मुद्दा पडून आहे, मारणार आणखीन एक तुम्ही, मुद्दा किडे आहे. पडून मारणार. यांना चौकात घेऊन फाशी देऊन गोळ्या घातल्या अगदी पाहिजे. अगदी अगदी तुमच्या भावना समजू शकतो. आणखीन एक मुद्दा आहे, या हत्याकांडातील एक आरोपी आंधळे आणखी अजून फरार आहे. धन्या मुंड्यानेच फरार केलाय. धन्या मुंड्या जवळच मोबाईल आहे, ते फेकून दिलेला त्या चाट्या, कोणाचा बी चाट्या आहे ना तो, त्याचा मोबाईल सुद्धा त्याच्याकडेच आहे. यांनीच फरार केलेला आहे. ह्यो टोळी सांभाळतो. याला 302 मध्ये आरोपी केलं पाहिजे फडणवीस साहेबांनी. याला 302 मध्ये आरोपी करून याला बाहेर ठेवू नका. नसता ते सरमाड्या का करमाड्या कोण आहे 1 नंबरचा आरोपी, त्याची जागा ह्यो घेईन. त्याच्यामुळे याला आमदारकीपासून लाथ मारून बाहेर काढा. जरांगेजी, आपण बघतोय की एवढी क्रूरता, म्हणजे फोटो, म्हणजे मारहाण करून, अमानुष मारहाण करून त्या संतोष देशमुखांच्या शेजारी फोटो काढलेले, ते पण हसत फोटो काढलेत, आणि परत हा सगळा व्हिडिओ एका ग्रुपवर त्यांनी शेअर केला. म्हणजे किती हैवानी कृत्य आहे यांचं. म्हणजे हे कोणालाच घाबरत नव्हते. सगळी यंत्रणा आमच्या ताब्यात आहे, आम्ही इथले राजे आहोत, आम्ही इथली सगळे काय म्हणतात की पूर्ण जिल्हा आमच्या ताब्यात आहे. कशाचे राजे कशाचे बाल यांना कोणी काही समजत नाही. केस समजत नाही यांना कोणी. हरामखोर टोळी पाळली. आता काय बोलावं, तळपायाच्या आग मस्त खाली गेली. या पैदाशीच कशा काढल्या काय माहित, कशाचे राजेन काय. यांनी इतके, अहो मुत्तानीचा फोटो एक आलाय. हो, अरे अरे अरे, तुमच्या घरात लेकर नाहीत का रे? धन्या एवढं काय कामाच होतं तुला? तू आमच्या नादी उगाच लागला यार मराठ्यांच्या. धन्या तो लय वाईट केलं. अजितदादा पवार, तुम्हाला जरी काही पैसे दिले का काय त्यातले? फडणवीस साहेब तुम्हाला बी काय पैसे दिले का काय? कशाला पळता? असले माजुरडे, एवढे मोठी जनता आहे ना तुमच्या संग. मराठी येतं तुमच्या मागे, सरकारच्या ओबीसी आहेत तुमच्या माग, सगळे जाती धर्माचे लोक आहेत. हे माजुरडे कशाला सांभाळताय? याला काढा, फेका बाहेर. याला तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागते. फडणवीस साहेब आणि अजितदादा, तुम्हाला जाहीर सांगतो, मी आतापर्यंत नाव नाही घेतलंय मॅटर मध्ये तुमचे, आणि त्याचं बी नाही घेतलं. छुपा अजेंडा राबवला गेला आणि पद्धतशीर जर विल्हेवाट लावताल, इतके क्रूर लोक पाळू नका. असं तुम्ही तरी कधी बघितलं का फडणवीस साहेब? तुमच्या आता किती वय असेल मला माहित नाही, वयात इतकी क्रूर हत्या फडणवीस साहेब तुम्ही कधी बघितली का? अजितदादा पवार साहेब, तुम्ही राज्य चालवताय इतक्या दिवसापासून, पवार साहेबापासून तुम्ही इतकी क्रूर हत्या चालत बघितली का कधी? कशाला असला हरामखोर पाळीता? यांचा बंदोबस्तच करणार आहेत आता आम्ही सुद्धा. नुसतं वाट जा ते तुम्ही पुढे तुम्ही नक्कीच शेतकरी जरांगेजी, आता हे फोटो आणि व्हिडिओ वाटच लावतो. आल्यानंतर आणि या हैवानांची क्रूरता समोर आल्यानंतर ह्याचे पडसाद तर साहजिकच अधिवेशनामध्ये उमटतीलच आहेत. तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात, प्रतिक्रिया दिली, तुमच्या भावना व्यक्त केल्यात, त्याबद्दल धन्यवाद.